मागच्या आठवड्यात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं नेवल डिसूजा मैदानाचं आरक्षण बदलून त्या ठिकाणी कॉन्व्होकेशन सेंटर उभारण्याचा निर्णय जो आहे तो करण्यात आला होता आणि त्यानंतर नेवल डिसूजा मैदान आणि मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे असलेली इतर मैदानांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न गंभीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि हेच नेवल डिसूजा मैदान वाचवावं यासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं नेवल डिसूजा मैदानात तिरंगा रॅलीचं आयोजन जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 5 वाजता या मैदानामध्ये शिवसैनिक त्याचसोबतच आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत खरं तर या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की या रॅलीच्या अगोदरच निनामी बॅनर जे आहेत ते बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि मुंबईकरांना जाणून घ्यायचं आहे की नक्की हे मैदान वाचवायसाठी लढताय की स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी लढताय अशा प्रकारचं प्रश्न उपस्थित करणारे बॅनर जे आहेत ते निनामी बॅनर या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। थेट आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारणारे बॅनर जे आहेत आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न जे आहेत हे बॅनरच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत। त्यासोबतच संध्याकाळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा होतील या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो रंगशारदा परिसर आणि नेवल डिसूजा मैदान परिसरामध्ये जे आहेत ते लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि नेवल डिसूजा मैदान आहे या मैदानामध्ये शिवसैनिकांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येते। मोठ्या प्रमाणात खरं तर फुटबॉलपट्टू आणि मुंबईतील तरुण खेळाडू जे आहेत ते तरुण खेळाडू आजच्या तिरंगा रॅलीमध्ये यावेत यासाठी शिवसेनेच्या वतीनं जे आहे ते आवाहन करण्यात आलं होतं। कोणताही पक्षाचा झेंडा नसेल, तिरंगा आंदोलन अशा प्रकारचं नाव जे आहे ते आंदोलनाला देण्यात आलेलं आहे। कारण की मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक मैदानांचं आरक्षण बदलून ती मैदानं जी आहेत ती खाजगी संस्थांना अथवा विकासकांना विकास करण्यासाठी देण्यात येण्याचा निर्णय जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आला होता। आणि हेच जे मुंबई फुटबॉल असोसिएशनचं नेवल डिसूजा मैदान आहे हे मैदान वाचावं यासाठी आता आज सर्व शिवसैनिक त्याचसोबतच तरुण खेळाडू जे आहेत ते ठिकठिकाणचे तरुण खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचं आदित्य ठाकरे यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। ठिकठिकाणी जाऊन त्यांनी पत्रकार परिषदा देखील घेतल्या होत्या आणि त्यानंतर आज तिरंगा आंदोलन जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण समोर पाहू शकतो की तिरंगा आंदोलनाचा मुख्य स्टेज आणि त्याचसोबतच जे तरुण खेळाडू येतील यांच्यासाठी हे संपूर्ण मैदान जे आहे ते मैदान या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अखिलजी, या ठिकाणी आज तिरंगा आंदोलन होतंय, मात्र दुसरीकडे निनामी बॅनर जे आहेत ते बाहेर लावण्यात आलेत आणि त्यांनी थेट सांगितलंय की युवराजांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत की तुमचा नक्की मैदान वाचवण्यासाठी ध्येय आहे की स्वतःची ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज आंदोलन करताय? काय आहे गांडूळ कसं वळवळतात तसं काही लोकांना वळवळ झालेली आहे। परंतु तुम्ही तुमच्या प्रश्नातच सांगितलं की निनामी बॅनर लावला आहे, तर हिंमत असेल आणि ते प्रश्न जर योग्य असतील तर त्यांनी नावासकट लावावे ना, समोर येऊन त्यांनी चर्चा करावी ना। परवा त्यांची पोलखोल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी घेतलेली आहे। DP प्लॅन दाखवलेला आहे, त्यांचे कागदपत्र दाखवलेले आहेत, ज्या 1983च्या DP प्लॅनचा हे दाखला देत आहेत त्याच 1983च्या DP प्लॅनप्रमाणे तुमच्या व्ह्युअर्सना पण सांगतो 2.58 हेक्टर्स इतकी जागा ही कन्व्हेन्शनल कॉम्प्लेक्ससाठी होती 1983ला। परंतु त्याच्यानंतर अनेक DP प्लॅन चेंज झाले, सुपरसीड झालेत। तेव्हा पण आपण इकडेच राजकारणात होता, सत्तेत पण होता, मंत्री पण होता, मग तेव्हा आपण झोपलेला का? आता आपल्याला जाग आली आणि आपण मागेच चाललाय। 1983ला पोचला तर त्या 1983 प्रमाणे 2.58 हेक्टर्स म्हणजे 6.38 एकर्स होतात। ही जागा तुम्हाला 6.38 एकर दिसते का? नाही, ही 0.8 एकर ते 1 एकरपर्यंत ही जागा आहे। मग हे इकडे ट्रान्सिट कॅम्प झालं आहे म्हाडाचं, बाजूला हे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर आहे, हां त्याच्या बाजूला एक मोकळी लँड आहे, ती एका आपल्या इंडियन ग्रेट क्रिकेटरला त्यांनी दिली होती स्पोर्ट्स अकॅडमीसाठी। त्या बाजूला तुम्हाला दिसतं सगळ्यात मोठी जागा त्या 6.5 एकरमधनं 6.38 एकर्समधनं ती गेली आहे त्या SRAला। हे SRA म्हणजे नर्गिस दत्त नगर, ज्याला वारंवार भारतीय जनता पक्ष आणि हेच इथले आपले पालकमंत्री आशिष शेलारजी बेंबीच्या डेटापासून ओढून सांगायचे की ते बांगलादेशी झोपडपट्टी आहे आणि आज ते SRA स्कीम राबवत आहेत। चांगली गोष्ट आहे, SRA स्कीम राबवत आहे तर तिथे बिल्डर आला आहे, तर त्या SRA स्कीममध्ये जर तुम्हाला माहिती आहे 83चा दाखला देत आहे ना, म्हणून 83चा बोलतोय की कन्व्हेन्शनल कॉम्प्लेक्स आहे, मग सांगायचं ना कन्व्हेन्शन सेंटर बांधून दे म्हणून।
बाहेर बॅनर लावले त्याच्यामध्ये अनेक प्रश्न, आदित्य ठाकरेंचं नाव नाही, आदित्य ठाकरेंना थेट युवराज असं म्हटलंय. आम्ही काय काय केलं महानगरपालिकेनं किंवा राज्य सरकारनं याची प्रश्न दिलेत. त्याचसोबतच तुम्ही नक्की काय काय केलं आणि तुम्ही तुमच्या स्वतःची ध्येय पूर्ण करण्यासाठी मैदानाचा मालकी हक्क तुमच्याकडे घेताय, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित. सगळ्यात आधी आहे ना, या मूर्खांना माहीत नाही राजशाही इथे चालू नाही आहे. आम्ही इकडे आदित्य ठाकरे साहेब असतील किंवा आणखीन कोण नेतृत्व इथे असेल, ते जनतेसाठी काम करतात, जनतेचे सेवक म्हणून काम करतात. हे युवराज वगैरे हे ते त्या गांडूळ पक्षात सगळं चालत असेल म्हणून त्यांना काय असं वाटत असेल त्यांच्याकडे हे सगळं चालतं म्हणून सगळीकडे ते आहे. आता त्यांनी मुळात हे जे काय प्रश्न विचारलेत, ज्यांनी कोणी ते लावलंय निनावी, त्यांना माहिती आहे लावलंय, त्यांनी पहिलं तर जाऊन ट्युशन्स लावावे, स्वतःला शिकवणी घ्यावी. इंग्लिशमध्येच एवढी हाऊस होती ना बॅनर लिहायचे, कारण बँड्रावेश परिसर आहे म्हणून, तर निदान इंग्लिश तरी नीट लिहायचं, समजेल अशा पद्धतीत इंग्रजीत प्रश्न विचारायचं. नाहीतर जी काय तुमची तुटकी फुटकी भाषा आहे त्याच्यात विचारायचं. पहिलं तर ना, मुळात मुद्दा काय आहे, हे मैदान वाचवायचं आहे की नाही वाचवायचं आहे. हे तुमची लोक सत्तेत आहेत तर तुम्ही मैदान वाचवा. तुम्हाला काय करायचं आहे, युवकांच्या आणि तरुणाईच्या सगळ्या प्रश्नांच्या तुम्ही विरोधातच का आहात. तरुणाईला इकडे आज तुम्ही तिथे पाहू शकता प्रॅक्टिस चालू आहे. इकडे दिवसाला 600 क्लब्स असोसिएटेड आहेत या मैदानाला. इकडे दिवसाला हजारो मुलं मुली विद्यार्थी इथल्या आजूबाजूच्या शाळेतल्या परिसरातले हे इकडे फुटबॉल खेळायला, फुटबॉल शिकायला, प्रॅक्टिस करायला येतात. आणि आपल्याला जर आंतरराष्ट्रीय दर्जेवर आपण फक्त बोलतो खेलो इंडिया पंतप्रधान बोलतात, आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाची माणसं हे मैदानं गिळंकृत करायला निघालेत पूर्ण मुंबईभर. खरं तर हे ना, मुंबईकरांना ह्याने उत्तर देणं गरजेचं आहे. आम्हाला प्रश्न नाही विचारायचा, सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यायचं असतं, विरोधकांना प्रश्न नाही विचारायचे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की संध्याकाळी 5 वाजता आज तिरंगा आंदोलन जे आहे ते आयोजित करण्यात आलं आहे. मात्र निनामी बॅनर आहेत, तर आम्हाला प्रश्न विचारू नका, तर तुम्ही उत्तरं द्यायची गरज आहे, तुम्हाला आम्ही प्रश्न विचारणार, अशी प्रकारची भूमिका जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी घेतलेली आहे. कॅमेरामन आदिल सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.